गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पंढरपुरात सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना व नागरिक एकत्र येत संताप व्यक्त केला। मानवतेला काळिमा फासणाऱ्या आरोपीस तात्काळ कठोर शिक्षा, फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। प्रशासनाकडनं आम्हाला फक्त मागणी एवढीच आहे की त्या नराधमाला फक्त आणि फक्त शिक्षा स्वरूपी फाशीच झाली पाहिजे, दुसरी कुठलीही मागणी आमची नाहीये आणि त्याचा निकाल हा लवकरात लवकर लागावा अशी आमची विनंती आहे। पुरावे आपल्या समोर आहेत, गुन्हेगारांनी आपले गुन्हे सगळे मान्य केलेले आहेत। आपल्या समोर नसरापुरातली पूर्ण पब्लिक आहे, जनता आहे, जी आज समक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्या गोष्टींचा अहवाल लेखी स्वरूपात द्यायला तयार आहेत। मग हे प्रशासन वाट कशाचं बघतंय? आज आपल्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडतायत, 3.5 वर्षाच्या चिमुकली पोरीवरती जर एवढा अत्याचार होतोय तर ही शाश्वती कोण घेऊ शकतं की उद्या तो माणूस पुन्हा सुटून पुढच्या एखाद्या 3-4 वर्षीला स्वतःचं पक्ष न बनवेल, याची शाश्वती कोण घेणार? आरोपीची नातेवाईक जे आहे, दोघे आरोपीची तरी पण त्याला सोडले, त्यांनी सांगितले की त्याला तिथं नेऊन त्या आरोपीचे बायको आणि त्याचा मुलगा भीमराव कांबळे यांनी स्पष्ट मीडिया समोर सांगितलेलं आहे की त्या माणसाला, त्या चिमुकलीला जिथं त्यानं दगडाने ठेचून मारलंय त्याच ठिकाणी त्याला तिथं दगडाने ठेचून मारून टाकावा असं त्या नराधमाच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे। जर एवढे मोठे पुरावे प्रशासनाजवळ आहेत उभे, तर प्रशासन अजूनही गप्प का? हा प्रश्न एका पीडित कुटुंबियाचा या प्रशासनाला आहे आणि आमच्या सर्व बंधू भगिनींचा या प्रशासनाला हा प्रश्न आहे की जर सर्व पुरावे तुमच्या डोळ्यासमोर आहेत तर प्रशासन गप्प का? 1 तारखेला जो गुन्हा झाला होता, आज 5 तारीख आलेली आहे, 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत त्या गुन्हेगाराला सुनावण्यात आली होती। 7 तारखेच्या पुढे काय? याची दखल जेवढी घेतली पाहिजे तेवढी घेतली गेलेली नाहीये अजून। तर आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि सर्व प्रशासन यांना एकच मागणी आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी। आणि जर हे होत नसेल, तुमच्याकडून जर हे लवकरात लवकर मान्य होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही जनता त्याचा न्याय निवाडा इथंच लावून टाकू, तेही आत्ताच्या आत्ता। 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी नसरापूर इथे जी चिमुरडी तिच्यावरती अत्याचार करून एका नराधमाने तिची क्रूर हत्या केली, त्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्व संघटना आणि सर्व पक्ष याचा मोर्चा आम्ही पंढरपूरमध्ये काढला। सर्वच माता भगिनींना खूप कळकळीचे, म्हणजे माता भगिनींकडून खूप कळकळीची सरकारला विनंती आहे की त्या नराधमाला एकतर तुम्ही पूर्ण महिला भगिनींच्या हवाली करा, जर ते जमत नसेल तर तुम्ही सगळ्यात कठोरात कठोर जी शिक्षा असेल ते जनतेसमोर किंवा तुम्ही एक जाहीर केलं पाहिजे की त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून असं कृत्य परत कधीही महाराष्ट्रात, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये कधीही घडणार नाही, याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घेणं खूप गरजेचं आहे। आणि त्या चिमुरडीला मी खूप जड मनाने, जड अंतकरणाने, एक आईच्या मनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि या गोष्टीचा निषेध करते। धन्यवाद।
काय वाटतं? आपण कुठेतरी आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती साजरा करतो, तेव्हा त्यांचे विचार घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. त्यांचे विचार जोपासायला आपण सर्वच तरुण पिढी असो किंवा जे लहान मुलांवरती संस्कार असेल ते करायला कमी पडतं असं मला वाटतं.